कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकारणाची पंढरी म्हणून ज्या विधानसभा मतदारसंघाला ओळखलं जातं तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे कागल। कागलमध्ये आता हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाडगे यांमध्येच फाईट होईल हे निश्चित झालेलंच आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्येच ही फाईट असेल असं कागलकरांचं मत आहे। विद्यमान आमदार हसन मुश्रीफांना रोखण्यासाठी समरजित राजे हे पूर्ण ऍक्टिव्ह झालेले आहेतच। त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती ही ओसरत चालले असं म्हणत असतानाच त्यांनी पुणे, मुंबई या ठिकाणी कागल, उत्तूर, आजरा यामधली जी लोक जाऊन राहिलेत त्यांच्याशी जनसंपर्क वाढवताना दिसून आलेला आहेच। पण यामध्ये अजून एक ट्विस्ट येऊ घातलाय तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। लोकसभेचा निकाल लागला आणि कोल्हापूर लोकसभेतून खासदार म्हणून शाहू महाराज निवडून आले। या सर्वांच्या चर्चेमध्ये एक चर्चा होती ती म्हणजे कागलमधून संजय मंडलिकांना लीड का मिळालं नाही आणि याचंच उत्तर आगामी येऊ घातलेल्या ट्विस्ट मध्ये मिळू शकतं। ते म्हणजे कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाडगे अशी लढत होत असताना एक तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असू शकतो, तो म्हणजे संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक। वीरेंद्र मंडलिक जर कागलच्या निवडणूक रिंगणात उतरले तर नेमकी काय परिस्थिती असेल, कारण लोकसभेला नेमकी ही तिघेही एकत्र होते, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे। तरीही संजय मंडलिक यांना म्हणावाचं लीड मिळालं नाही, म्हणजे नेमकं यातील कोणी त्यांना मदत केली नाही हे जर वीरेंद्र मंडलिक निवडणूक रिंगणात उतरले तर त्या निकालांती आपल्याला समजू शकतं। कारण संजय मंडलिक आणि मंडलिक कुटुंबांना मानणारा एक गट कागलमध्ये आहेच, तो त्यांच्या सोबत राहील। एकंदरीत त्यांना जर मताधिक्य मिळालं तर ते नेमकं कोणाचं असेल, हसन मुश्रीफ यांना त्याचा तोटा सहन करावा लागेल की समरजित राजे घाडगे यांना त्याचा तोटा सहन करावा लागेल हे पाहावं लागेल। निवडणूक रिंगणामध्ये वीरेंद्र मंडलिक यांनी शड्डू ठोकलेला आहेच, कागलमध्ये त्यांनी संपर्क वाढवायला सुरू केलेला आहे, पण ते कोणत्या तिकिटावर उभा राहतील किंवा अपक्ष उभा राहतील हे येणारा काळच ठरवेल। एकंदरीत कागलमध्ये लढत ही तिरंगी होईल अशी शक्यता आता सध्या दिसून येते। जर तिरंगी लढत झाली तर कागलमध्ये नेमकं काय चित्र असेल आणि कोण निवडून येईल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा आपलं रेकॉर्ड मोडतील का, किंवा समरजित राजे पर्व या मतदारसंघामध्ये सुरू होईल, किंवा वीरेंद्र मंडलिक नेमकं कोणाचे मताधिक्य खाऊ शकतात हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।